बुद्धी. तर 4:30 वाजले आता. आम्ही जेवण करून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालो. थोडी ट्रॅफिक दिसत आहे. काय पार्किंगची फी, अरे पार्किंग तिकीट काढत आहे म्हणून ट्रॅफिक झालं. मी भाऊ मनोज बाजपेगाम गँग ऑफ आशेपूर. अच्छा, हे शाश्वत भाऊ कंटेंट. याचं नाव कंटेंट पडून जाईल ना. आज रविवार असल्यामुळे गर्दी वाटून राहिली. हे बघू शकतो आपण, पार्किंग आहे पूर्ण इकडं. बापरे. तर गाईज मंदिराच्या मेन गेट समोर आता तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिथून एंट्री आहे नाही. तर तिथं लॉकर रूममध्ये बॅग आणि चप्पल ठेवून आम्ही आता दर्शनासाठी चाललो. इथून मुखदर्शन, आणखी 2-3 दर्शनाचे प्रकार आहे वाटते. इथून एंट्री आहे या साईडला. हे अभिषेक, पेड दर्शन मार्ग, मुखदर्शन. मुखदर्शनासाठी 3 ते 4 घंटे म्हणत आहे. आता आमच्याकडे तर टाईम कमी आहे, बघू किती काय होते. तर मुखदर्शन म्हणजे 50 फुटाहून होते ते दर्शन, आणि धर्मदर्शन म्हणजे किती 30 फुटाहून. आता आम्ही मुखदर्शनाचा मार्ग घेतला. बघू आता किती वेळ लागतो. सध्या तर 5 वाजले आहे. सध्या 5 वाजले आहे. आता बघू. आई साहेब, मुखदर्शनासाठी गर्दी बघा. का म्हणताय गर्दीवरून चिन्या किती वेळात होईल? कुठं आउट झाला? अजून तर इनिंग स्टार्टिंग नाही झाली. गर्दी फायनली बघू शकता प्राचीन मंदिर. तिकडचे पोरण फायनली 1 तासाने दर्शन झालेलं आहे तुळजाभवानी माताचं. आता आम्ही कुठं चालले रे? शांततेत चांगलं दर्शन झालं. बिलकुल म्हणजे गडबड नाही, काय नाही, आरामशीर. आम्ही चाललो एक्झिटकडे. हे बघू शकता तुम्ही मंदिर. अशा प्रकारचं म्हणजे जुनं वास्तू ठीक असं. इथे देवाला नवसलेली वस्त्र प्रसाद म्हणून होता. अच्छा, म्हणजे देवीला नवस केलेले साडी वगैरे विकत घेऊ शकतो आपण. तर जसं मी ते साडीचं दुकान दाखवलं, त्याच्यानंतर हे हा मंदिर परिसर आहे पूर्ण. आणि हा तसं तर आधी मी जेव्हा आलो होतो इथून एंट्री होती. आता एक्झिट केला आहे. एक्झिट आम्ही इथून बाहेर जायचं मोस्टली. आधी इथून आतमध्ये येता येत होतं, सध्या तरी बंदच आहे. तुम्ही बघू शकता दरवाजा जुन्या काळातला. दर्शन झालं, अर्धा घंटा बसलो काही. आता म्हणजे बॅग वगैरे घेतली. आता बघू आता काय करायचं. आता तर बस आहे 10 वाजता. 10 वाजता बस आहे. 10 वाजता दर्शन झालं. 6:45 पर्यंत टाइमपास केला. पण आता एका जागेवर किती वेळ बसणार आहे. आता उठलो बॅग वगैरे घेऊन. हे काय घेत आहे आता कुठेतरी जाऊन बस. काय म्हणलं? अबे या गाडीने घेत आहे. हां हे ना काय होते बे.
म्हणून बी तू कळत नाही गेला. हां तर दर्शन झाल्यावर शॉपिंग करण्यासाठी तर भरपूर काही आहे. खूप मोठं मार्केट आहे. फक्त शॉपिंग करणारे पाहिजे. आम्हाला तर काही घ्यायचं नाही आहे. हेच बॅग जळू राहिली सध्या तरी. अशोक भाऊ आपण आता सोलापूरहून आले सकाळी. हो तू मस्त झोपला का नाही बसमध्ये? हो झोपलो ना. हां गाड झोपलो. हां तर आमचा प्लॅन असा आहे का आता 2-3 घंटे आहे आपल्याला. 1 घंटा सोलापूरला जायला लागते. बस स्टँडला जाऊ सोलापूरची बसमध्ये बसू जाऊ चक्कर वापस ना बिलकुल जबरदस्त. पागल आहे का मी तुम्ही? टाइमपास करायला तर कसं करायला हो मग पागल आहे. मग पैशाची कमी आहे का? पाटील आहे ना तू? हा पाठी लाव तुझा किडनी निघायची बघताला. ट्रेंड्स किंवा जुडी आहे का पाहिजे चालली? हो चल, चल, चल. तू आता बोलला पाहिजे. व्हेज कल्चर फॅमिली रेस्टॉरंट. मी घेऊन देणार नाही आहो. आम्ही तुझ्या भरोश्यावर आले भाऊ. नाही मी घेऊन देणार नाही. प्रशांत काकाने बोललो होतो. नाही. तुम मुझसे शादी करो वरना मैं ना स्टार्ट वरना अच्छा हां वरना मी म्हणलो कोणाच म्हणू का. तर गाईज आम्ही मगाशी 7 वाजताच बस स्टँडवर आलो इथे तुळजापूरच्या मंदिरातून दर्शन करून. मगापासूनचं बसून 8 वाजले आत्ता ठीक हो 8 वाजले. अजून 2 तास बाकी आहे वर्षाला. आता तर मी पण थकलो आणि आमचे मित्र पण थकले आहे. आता बघू आता काय करते तर. ते तिथं बसून आहे दोघं पण. आमची फर्स्ट ट्रेन ट्रिप होती एवढ्या दूर. म्हणजे आम्ही जाऊन आहोत सगळं नागपूरला फनपूरला वगैरे. पण ही एवढ्या दूर म्हणजे अक्कलकोटला 400 किलोमीटर दूर फर्स्ट टाईम आलो. चिनू भाऊ कशी झाली ट्रिप? चांगली झाली का नाही? शाश्वत भाऊ तुमच्याकडून? जबरदस्त. जबरदस्त. आता खतरनाक तर झालीच आहे बिलकुल चांगली. आता नेक्स्ट टाइम कुठं जायचं ते ठरवू. आता चिनू भाऊ म्हणाल तिथं. आता शाश्वत पाटील तर आहेस काय म्हणता?